समजा तुम्हाला असं सांगितलं की गावात 2-3 दिवसांसाठी गावकरी सोडून जातात गाव आणि तिथे भूत येऊन राहतात. खरं वाटेल का? नाही ना. पण खरंच महाराष्ट्रातील काही गावांमध्ये पिढ्या दर पिढ्या ही प्रथा सुरू आहे. आणि याच प्रथेवर आधारित अल्याड पल्याड हा चित्रपट 14 जूनला प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच असा हॉरर कॉमेडीचा एक आगळा वेगळा प्रयोग करून पाहिलाय. जाणून घेऊयात अल्याड पल्याड या चित्रपटाबद्दल. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे सानिका. तर महाराष्ट्रातील काही गावांमध्ये भूत राहायला येतात आणि गावकरी वेशीच्या बाहेर जाऊन 2-3 दिवस राहतात. ही प्रथा गेल्या पिढ्यानपिढ्या गेले वर्षानुवर्ष आजही सुरू आहे. पण ही प्रथा एका काल्पनिक कथेला जोडून अल्याड पल्याड या भयपटातून दिग्दर्शकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. तर चित्रपटाची कथा घडते ती कोकणातील एका गावात, जिथे ठराविक 2 दिवसांसाठी संपूर्ण गाव घरातील देवांची पूजा करून दाराबाहेर नैवेद्य आणि दिवा लावून नदीच्या पलीकडे राहायला जातात. गावच्या सरपंचाच्या हस्ते ही भूतं राहायला येण्याआधी पूजा केली जाते. त्याच गावातील एका गावकऱ्याचा मुलगा जो शहरात शिकायला असतो, तो आपल्या 2 मित्रांना घेऊन 2 दिवसांसाठी त्या गावात येतो. संपूर्ण गाव नदीच्या पलीकडे जातं, पण गौरव मोरे भूत राहायला येणार यावर त्याचा विश्वास नसल्यामुळे तो पुन्हा त्या गावामध्ये जायचा प्रयत्न करतो. नेमकं काय घडतं हे त्याला त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं असतं. त्यासाठी तो आपल्या मित्रांना तयार करतो आणि 3 मित्र संदीप पाठक यांच्या होडीतून पुन्हा गावात जातात. पण ज्या क्षणी त्यांची होडी गावात येते त्या क्षणापासून काहीतरी अघटित घटना तिथे घडण्यास सुरुवात होते. आता भूत का राहायला येतात, त्यामागचं कारण काय असतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अल्याड पल्याड हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. मराठी चित्रपट सृष्टीत अशा प्रकारच्या भयपटाची मांडणी करण्याचं धाडसाचं काम आणि जोखीम दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी केलंय. त्यासाठी त्यांचं खरंच विशेष कौतुक. कोकणातील एका खऱ्या गावात त्यांनी हे चित्रीकरण केलं असल्यामुळे चित्रपट पाहताना त्याचा प्रभाव फार तीव्रतेने जाणवतो. मुळात भयपट आणि विनोद यांची एकत्र बांधणी बऱ्यापैकी दिग्दर्शकाला जमली आहे. परंतु मध्यंतरापूर्वी कथा फारच ताणून धरल्यासारखी वाटते. याशिवाय गौरव मोरे असल्यामुळे उगीच बऱ्याच जागी विनोद जाणून बजून केल्याचे अधोरेखित होतं. त्यामुळे मुळात कथा काय आहे हे समजण्यासाठी मध्यंतरानंतरचा भाग तसा उत्सुकता निर्माण करणारा आहे. दिग्दर्शकाला नेमकी कथा काय सांगायची आहे हे तर प्रेक्षकांना समजेल, पण त्याची मांडणी किंवा काही पात्रांचा भूतकाळ हा न दाखवल्यामुळे त्यांचे धागेदोरे नेमकी कथानकाशी कसे जोडले आहेत हे समजून घेण्याचा तसा गोंधळ उडतो. पण नेपथ्य, वेशभूषा, गावात उभारलेला सेट मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा काहीसा नक्कीच उंचावणार आहे. कोणत्याही भयपटासाठी रंगभूषा किंवा वेशभूषा करून दाखवलेलं भूत किती भीतीदायक आहे यापेक्षा त्याचं संगीत, पार्श्वसंगीत किती मनाला भिडणारं आहे यावर बऱ्यापैकी भयपटाचं गणित बेतलेलं असतं. अल्याड पल्याड चित्रपटाच्या बाबतीत संगीत विभागाने नक्कीच यशस्वी कामगिरी केली आहे. नेमक्या ठिकाणी भीती वाटावी असं पार्श्वसंगीत आणि ती भीती आणखी शिगेला पोहोचवणारं संगीत भयपटाला साजेस आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास या चित्रपटात गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, संदीप पाठक, भाग्यम, मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका. विशेष म्हणजे या दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी फार महत्वपूर्ण भूमिका साकारली आणि या सर्व कलाकारांपेक्षा त्यांचाच अभिनय जास्त सरस वाटतो. गौरव असल्यामुळे विनोदी भाग येतोच आणि त्याने नक्कीच त्याचं उत्तम सादरीकरण केलं, तरी त्याच्या अभिनयात नाविन्य काही जाणवत नाही. या उलट अभिनेता भाग्यम ज्याने या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय, त्याने इतरांपेक्षा छान अभिनय नक्कीच केलाय. एकूणच मराठीतील भयपट आणि विनोदी पटाचा हा निराळा प्रयोग नक्कीच पाहण्यासारखा आहे. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एक जुनी आणि वेगळी प्रथा आपल्याला समजते. त्यामुळे अल्याड पल्याड आतापर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा तुमच्या गावामध्ये अशा काही प्रथा होतात का, त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. त्यासाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा आणि हो, इंस्टाग्रामवरही आम्हाला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.